दादांशिवाय कुठल्याही गोष्टी आपल्याला करण्याची सवय नाही, पण आज आपल्याला हे मानून चाललं पाहिजे की दादा आपल्यात नाहीत आणि सगळ्याच बारामतीकरांनी लक्षात घेतलेलं आहे आणि ते मतदानासाठी ठिकाणी उत्साहानं म्हणत नाही मी, तर त्यांचं एक कर्तव्य म्हणून आज मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडत दिसत आहे. आणि बारामतीची जनता दादांचं आजचं हे देणारं मतदान हे दादांनी त्यांच्यासाठी इतकी वर्ष केलेल्या योगदानाची म्हणून आणि श्रद्धांजली म्हणून सगळी लोकजण आज सगळ्या गावांमधनं मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. बारामतीकरांना काय आव्हान करायचं? संबंध पोटनिवडणूक अत्यंत भावनिक वातावरणात पोहोचला असल्यामुळे स्वतः बारामतीकरच त्यांनीच ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्यामुळे ते प्रत्येक जण आपले कर्तव्य म्हणून या निवडणुकीकडे पाहतायत आणि मतदानासाठी सगळे ते बाहेर आलेले पडतायत. साहेब, या बूथवरती दादा येत होते, दादांचं पहिलं मतदान या बूथवरती असायचं, त्याचप्रमाणे तुम्ही देखील मतदान केलेलं आहे, काय भावना आहेत? दादांच्या पश्चात पहिली निवडणूक होते, साहेब पण आजारी असल्यामुळे येऊ शकलेले नाहीत. एका अर्थाने बारामतीकरांसाठी एक भावनिक निवडणूक आहे. सगळ्याच बाजूने अत्यंत भावनिक निवडणूक आहे. कार्यकर्त्यांनी दिसलेलं नाही. त्यांचं वय तुम्हाला माहिती आहे की त्यांचं वय जवळजवळ 89 वर्ष असल्यामुळे त्यांचं घरी मतदान झालेलं आहे. त्यांचे आज आशीर्वाद घेऊन मी आत्ताच इथे आलेले आहे आणि दादांशिवाय कुठल्याही गोष्टी आपल्याला करण्याची सवय नाही, पण आज आपल्याला हे मानून चाललं पाहिजे की दादा आपल्यात नाहीत आणि सगळ्याच बारामतीकरांनी लक्षात घेतलेलं आहे आणि ते मतदानासाठी बाहेर पडतात.